नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, अश्वस्य भूषणम वेगो, अश्वस्य भूषणम वेगो, मत्तम स्याद गजभूषणम, मत्तम स्याद गजभूषणम, चातुर्यम भूषणम नार्या, चातुर्यम भूषणम नार्या, उद्योगो नरभूषणम, उद्योगो नरभूषणम। म्हणजेच मित्रांनो, गती आणि वेग हे घोड्याचं अलंकार आहे, हा घोड्याचा अलंकार आहे। राजेशाही चालणं हे हत्तीचा अलंकार आहे, हत्तीचा दागिना आहे। आणि चातुर्य आणि शहाणपण हा स्त्रियांचा नारीचा असा दागिना आहे। आणि सतत व्यस्त राहणे, उद्योगात राहणे हा पुरुषांचा अलंकार आहे। बरोबर मित्रांनो, आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये आपली जीवनशैली गतिमान असली किंवा राजेशाही असली तरी आपल्याला चातुर्याने वागलं पाहिजे काम करताना। आणि आपण काय खातो, कधी खातो, किती खातो याच्याकडे पण आपलं लक्ष हवं। आणि पोटाचं स्वास्थ्य राखायला आणि आपलं शरीराचं स्वास्थ्य राखायला आपल्यासोबत भारतीय आयुर्वेद शास्त्र नेहमीच आपल्या मदतीला धावून येतो। तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा आपण विषय पाहूया। आजचा विषय आहे पचन विकार, कावीळ, पोटात पाणी होणे आणि आयुर्वेद। पचन विकार, कावीळ, पोटात पाणी होणे आणि आयुर्वेद। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आपल्यासोबत आहेत। तर स्वागत करूया वैद्य अतुल देशमुख सरांचं। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख, आपण तज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहात। आपण योग आयुर्वेद पदविका ही पदवी देखील घेतलेली आहे। आणि सरांचं संगमनेर येथे सुसज्ज असं आयुर्वेदिक रुग्णालय आहे, तिथे भरती होऊन देखील उपचार घेता येतात। आणि सरांच्या रुग्णालयात मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे बऱ्याच रुग्णांना या सुविधांचा लाभ घेता येतो आणि लाभ घेत आहेत। आणि कावीळ किंवा पोटात पाणी होणं म्हणा किंवा यासारख्या त्रास देणाऱ्या अशा आजारांवर सरांनी यशस्वी अशी चिकित्सा केलेली आहे। आणि लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजेच यकृत प्रत्यारोपण देखील सरांच्या औषधोपचाराने, आयुर्वेदिक उपचाराने टाळलेलं आहे, ऑपरेशन टाळलेलं आहे। आणि सरांच्या स्पेशालिटीविषयी सांगायचं झालं तर विविध पचनाचे विकार म्हणा, अल्सर्स म्हणा, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणा, अमिबिएसिस म्हणा, IBS म्हणा किंवा GRDS आवेचा त्रास म्हणा, बद्धकोष्ठता, स्प्रू याच्यावर देखील सरांनी यशस्वी असे उपचार केलेले आहेत। आणि अजून सांगायचं झालं तर मणक्याचे विकार, आमवात, संधिवात, अवेस्क्युलर नेक्रोसिस, सोरियासिस, आम्लपित्त, मूळव्याध, फिशर, भगंदर, मुतखडा, पित्ताशयातले खडे आणि स्त्री पुरुष वंध्यत्व अशा आजारांवर देखील सरांनी यशस्वी अशी चिकित्सा केलेली आहे आणि छान उपचार दिलेले आहेत। आणि हजारो रुग्णांना सरांनी बरं केलेलं आहे। आणि सांगायचं झालं तर गुडघ्याचे आणि मणक्याचे जे आजार असतात, अनेक गुडघ्याची ऑपरेशन्स देखील सरांनी आयुर्वेदिक औषधोपचार करून टाळलेली आहेत। आणि सरांची वैद्यकीय सेवा जी आहे ती संगमनेर सोबतच सर आपली वैद्यकीय सेवा ठाण्याला, पुण्याला, नाशिकला आणि कोल्हापूरला देखील पुरवतात। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन जर वेबसाईट हवी असेल, संकेतस्थळ हवं असेल तर www.vishwagandhayurved.com, पुन्हा मी एकदा संकेतस्थळ सांगतो, www.vishwagandhayurved.com या संकेतस्थळावर देखील तुम्ही भेट देऊ शकता आणि सरांविषयी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळू शकते। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजच्या आपला विषय जो आहे पचनाचे विकार याविषयी चर्चा सुरू करण्याच्या आधी पचन संस्थेचं महत्त्व कृपया आम्हाला सांगा। नक्कीच, पचन संस्थेचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शरीरामध्ये आहे। म्हणजे आपलं मुख जे आहे, तोंडापासून तर गुदद्वारापर्यंत जी सगळी रचना आहे ही पचन संस्थेमध्ये अंतर्भूत होते। आणि आपण जे काही दिसतो, आपले व्यक्तिमत्व जे काही दिसतं, सगळं व्यक्तिमत्वाचा डोलारा, त्याची प्रभा, त्याची छाया, त्याचं तेज, हे सगळे आपल्या पचन संस्थेवर डिपेंड करतं। ज्या व्यक्तीचं पचन चांगलं, त्या व्यक्तीला आरोग्य चांगलं, त्याचे शारीरिक बळ चांगलं आणि त्याला झोप शांत लागते, त्याचं आरोग्य चांगलं राहतं, शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही त्याचे चांगले राहतात। आणि शरीराचे जे काही आपले घटक, ज्याला आयुर्वेदामध्ये धातू असं म्हटलं जातं, आणि जे त्रिदोष असतात, वात, पित्त, कफ हे 3 दोष, आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू, आणि त्रिमल म्हणजे स्वेद, पुरुष आणि मूत्र
तर हे सगळ्यांचं जे काही निर्मिती असते ते आपल्या सगळ्या पचनसंस्थेवर डिपेंड करते. ती जितकी चांगली असेल तेवढे आपल्या शरीरातले धातू जे काही शरीराला बळ किंवा ताकद द्यायचं कार्य करतात हे आपल्या शरीराचे मूलभूत घटक आहेत, ज्याच्यापासून आपल्या शरीरातली एकही पेशी राहू शकत नाही. त्या प्रत्येक पेशीमध्ये धातूंचा अंश असतो असंही म्हणणं वागवं ठरणार नाही. तर हे सगळ्यांची निर्मिती आपल्या पचनसंस्थेवर डिपेंड करते. जेवढं आपली पचनसंस्था स्ट्रॉंग असेल तेवढं आपलं आयुष्य आणि आपलं आरोग्य आणि दीर्घायुष्य निरोगी आयुष्य नक्कीच आपल्याला प्राप्त होतं. एवढं पचनसंस्थेचं महत्त्व आपल्या याच्यामध्ये शरीरामध्ये असतं. आणि ही पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी विविध उपाय आयुर्वेदामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये बघ पुढे आपण ते बघूच, पण विशेषतः औषध उपचार असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नाचा उपचार खूप महत्त्वाचा आहे आयुर्वेदामध्ये, जे की फक्त आयुर्वेदामध्येच वर्णन केलेलं आहे की काय खावं, किती प्रमाणात खावं, केव्हा खावं आणि आपल्या प्रकृतीनुसार आहार कुठला असावा हे सगळं आपल्याला आयुर्वेदशास्त्र सांगतं. आणि यासाठी तज्ज्ञ अनेक वैद्य आहेत. ते वैद्य आपल्याला याच्याविषयी नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतात. तर त्या वैद्यांच्या त्या सल्ल्याने जर आपण आपल्या प्रकृतीनुसार जर योग्य तो आहार जर आपण सेवन केला तर नक्कीच आपण आपल्याला होणारे आणि विविध आजार जे आहेत ते बरे करण्यासाठी चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. फारच छान. सरांकडून आज आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे पचन संस्थेविषयी. तर कृपया सर आम्हाला सांगा की पचन संस्थेचे विकार होण्यामागे कुठली कारणं असू शकतात, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. सर, एक संस्कृत सुभाषित आहे, हित भूक मीत भूक सो अरूप. हितभूक म्हणजे आपल्या प्रकृतीनुसार हितकर अन्न सेवन करणं. मितभूक म्हणजे भुकेपेक्षा 2 घास थोडंसं कमी खाणं. सो अरूप म्हणजे रुजा किंवा वेदना किंवा आजार, तो आजारी पडत नाही. म्हणजे आपल्याला प्रकृतीला हितकर मानवेल असं अन्न खाणं, आपल्याला भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं, अशा पद्धतीचं जर अन्न आपण सेवन केलं तर नक्कीच आपण आपले विविध आजार जे आहेत ते टाळू शकतो. आता हे पचनसंस्थेच्या आजारांचं जर आपण किंवा त्याच्या कारणांचा जर आपण विचार जर केला तर प्रामुख्यानं आपलं चुकीचं खाणं पिणं वागणं त्याला प्रमुख कारण आहे. अवेळी जेवणं, उशिरा जेवणं, रात्री जागरण करणं, सकाळी उशिरा उठणं ही त्याची काही प्रमुख कारणं आहेत. दुसरी कारणं म्हणजे की आपल्या बऱ्याच जणांना एक सवय असते, कुठेतरी ते ऐकतात आणि मग रोज सकाळी ग्लासभर तांब्याभर पाणी प्या किंवा पाणी आणि मध प्या, गरम पाणी मध प्या, गरम पाण्यात लिंबू मध टाकून प्या, असे वेगवेगळे प्रयोग शरीरावर ते करत असतात. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना थोडं स्प्राउटेड किंवा मोड आलेली कडधान्य खायची सवय असते. तर ह्या मोड आलेली कडधान्य जर नियमितपणे जर सेवन केली तर ती काय असतात आयुर्वेदामध्ये ते वातुळ अन्न सांगितलेले आहे. आणि जर वातुळ अन्न जर नियमित जर सेवन केलं तर आपल्याला कोरडेपणा उत्पन्न होतो. त्याच्यामधून बद्धकोष्ठता, शौचालय साफ न होणं, शरीरातले स्निग्धांश कमी पडणं. एकदा हे स्निग्धांश शरीरातले कमी पडले की ते शरीराला ताकद द्यायचं काम स्निग्धता करत असते. शारीरिक बळ नंतर कमी यायला लागतं, वजन कमी यायला लागतं, सांधे हाडं मणके सगळे दुखायला लागतात, असे वेगवेगळे त्रास त्यातून उत्पन्न होऊ शकतात. बऱ्याच जणांना पालेभाज्यांचा अतिवापर करण्याची सवय असते आहारामध्ये. त्यांना वाटतं पालेभाजी खाल्ली म्हणजे आपल्याला सगळं काही त्यातनं मिळालं, तर असं नसतं. पालेभाजी ही जर आपण तिची जर निसर्गानुसार रचना जर बघितली किंवा त्याचं आयुष्य जर बघितलं, पालेभाजी लवकर उत्पन्न होते, सडते लवकर. त्या तुलनेमध्ये फळभाज्या सडत नाहीत लवकर, त्या दीर्घकाळ टिकतात. म्हणजे जी गोष्ट बाहेर सृष्टीमध्ये दीर्घकाळ टिकते तिचं जर सेवन आपण जर केलं तर आपले त्याच्यातून उत्पन्न होणारे शरीर ते पण दीर्घकाळ टिकणार आहे. आणि जी आहार्य द्रव्य पालेभाज्या असतील त्या सृष्टीमध्ये लवकर नाश पावतात. ते जर आपण सेवन केलं तर शरीरातल्या पेशी पण त्या लवकर नाश पावणार आहे. म्हणून मग आहारामध्ये फळभाज्यांचा वापर थोडा जास्त पाहिजे. पालेभाज्या खाऊच नाही ह्या मताचं मी नक्कीच नाही आहे, परंतु पालेभाज्यांमध्ये ज्या पथ्याच्या पालेभाज्या ज्याला आयुर्वेदामध्ये सांगितल्यात, विशेषतः तांदूळचा असेल, राजगिरा असेल, तांबडा माठ, पांढरा माठ असेल, याचा आहारामध्ये नित्य वापर करणं, ह्या पद्धतीने जर आपण जर केलं तर ते आपल्याला नक्कीच आरोग्य चांगलं ठेवण्याला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आपल्याला. आणि काही आहार्य द्रव्य असतात, जसं डाळिंब असेल, त्रिफळ असेल, तूप असेल, दूध असेल, ह्या पद्धतीने आहार्य गहू असेल, त्याचा सातू असेल, मध आहे, तूप आहे, याचा आहारामध्ये नित्य जर वापर आपण ठेवला आपलं आरोग्य त्यातनं चांगलं राहण्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना आणखी एक सवय असते की जेवणात पाणीच न पिणं, जेवण झालं की एकदम तांब्याभर पाणी पिणं, जेवल्यानंतर 1 तासाने पाणी पिणं, असे वेगवेगळे चुकीचे गैरसमजातून सवय अनेक लोकांना असतात. हे देखील पचनविकार उत्पन्न करण्याला कारणीभूत ठरू शकतात. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की तुम्ही जेवताना पाणी प्या, दर 3-4 घासानंतर किंवा 4-5 घासानंतर 1-2 घोट पाणी प्या. त्याच्यामुळे जो तोंडामध्ये लाळ चिकटात निर्माण झालेला असतो अन्नातून, तो चिकटात त्यातनं सगळा नष्ट होतो. तोंडामध्ये लालास्राव चांगला उत्पन्न होतो आणि ते पाणी ज्यावेळेस आपल्या अन्नामार्फत पोटामध्ये जातं त्यावेळेस तेच आपल्याला घट्ट असलेल्या अन्नाला पातळपणा आणतं, जे आपल्या पित्ताशी मिक्स व्हायला चांगला त्याचा फायदा होतो. कारण पित्तामध्ये पण पातळपणा असतो. आयुर्वेदामध्ये असा एक सिद्धांत आहे की वृद्धी समाने सर्वेशाम, समान गुणाने समान गुणाची वृद्धी असा एक सिद्धांत आहे. म्हणजे पित्तातला पातळपणा आणि अन्नातून गेलेला पिलेल्या पाण्यातून आलेला पातळपणा एकरूप होऊन त्यांना अन्नपचन व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा आपल्याला होत असतो. त्याच्यामुळे सिंपल नियम आहे, जेवताना थोडं गोड पाणी प्यावं, मध्ये सेम जेवण झाल्यावर थोडंसं पाणी प्यावं. ह्या पद्धतीने जर आपण आपलं जर आहाराचे जर नियम पाळले आणि ज्यावेळेस आपण जेवतो तर जेवताना जर समजा पचायला जड पदार्थ असेल, श्रीखंडासारखा जड पदार्थ असेल किंवा कुठलाही जड पदार्थ असेल पचायला, तर हे आपल्या पचन क्षमतेच्या निम्मेच खाल्लं पाहिजे.
जर पचायला हलके पदार्थ असतील तर थोडं पोट थोडं शिल्लक ठेवून मग जेवण घेतलं पाहिजे. या पद्धतीने जर आपण आहाराचे नियम पाळले तर नक्कीच आपण विविध पचनविकार टाळू शकतो. त्याच पद्धतीनं आयुर्वेदामध्ये जे काही सगळं आपल्याला अन्नाचे सगळे नियम किंवा हे जे काही सगळं सांगितलेले आहेत, अन्न कसं घ्यावं वगैरे, हे सगळं अग्निसापेक्ष सांगितलेले आहेत. अग्निसापेक्ष म्हणजे काय की आपली पचवण्याची ताकद किती प्रमाणात आहे त्यानुसार आयुर्वेदामध्ये अन्न सेवन करायला सांगितलेले आहेत. त्यासाठी आपल्या जवळच्या वैद्याकडनं जर आपण एकदा आपली नाडी दाखवली, प्रकृती दाखवली आणि आपल्याला काय योग्य आहे आपल्या प्रकृतीनुसार, वयानुसार त्या पद्धतीने अन्नाचं जर शेड्यूल सगळं जर प्रॉपर जर आपण घेतलं तर त्यातनं आपली पचनक्षमता नक्कीच चांगली राहील आणि ती सुधारली की आपलं आरोग्य आणि आयुष्य देखील आपल्याला चांगलं त्या निश्चितच पद्धतीने मिळणार आहे. आपलं ह्या पद्धतीने सगळी काही त्याची कारणं आपल्याला बघायला मिळतात. तसंच आता आपण हल्ली बघतो आपण की फास्ट फूड्स, जंक फूड्स याचा आहारामध्ये थोडा वापर किंवा नियमितपणे वापर सुरू करतात लोक. त्याने देखील विविध पचनविकार उत्पन्न होऊ शकतात. पिष्टमय पदार्थ ज्याच्यामध्ये समजा मैद्याचे पदार्थ असतील, आता हल्ली बघितलं आपण तर पिझ्झा वगैरे असेल, याचा जर आहारामध्ये वापर जास्त असेल त्याने देखील विविध पचनविकार उत्पन्न होऊ शकतात. आयुर्वेदामध्ये शुष्क मांस हे पचनविकाराचे कारण सांगितलेले आहेत. शुष्क मांस म्हणजे काय, त्याला आपण व्यवहारामध्ये बोंबील, सुकट वगैरे हे जे काही वाळवलेले मांसाचे प्रकार असतात त्याने देखील विविध पचनविकार उत्पन्न होऊ शकतात. मासे नियमित जास्त दिवस खाणं, जास्त प्रमाणात खाणं यांनी देखील मूळव्याधीचं एक कारण ठरू शकतं. ते अशी विविध कारणं म्हणजे खूप अनंत कारणं आहेत त्याची. ही कॉमन जी आपल्याला व्यवहारात बघायला मिळतात ती आपल्याला मी सांगितली. आणि ह्या पद्धतीने म्हणजे आपलं जे सिंपल सूत्र आहे ते जर लक्षात ठेवलं आपण, हितभूक मितभूक स्वरूप, तर आपण नक्कीच विविध पचनविकार टाळू शकतो. फारच छान, सहज सोप्या भाषेत सर आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या मनातले कित्येक प्रश्न सरांनी आता पाणी कधी प्यावं, कसं प्यावं त्याविषयी मार्गदर्शन केलं. अजून जाणून घेऊया सर, आम्लपित्ताविषयी देखील आम्हाला सांगा. आम्लपित्त म्हणजे काय, त्याचे काही प्रकार आहेत का, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच, खूप छान आणि महत्त्वाचा कॉमन प्रश्न आहे सर आपला हा, की आम्लपित्त. बरेच जण म्हणतात की मला पित्ताचा त्रास आहे, पण मग पित्ताचा त्रास आहे म्हणजे त्यांना विचारलं काय त्रास होतो, मग त्याच्यात अनेक वेगवेगळी लक्षणं सांगतात. आता आयुर्वेदानुसार जर आपण आम्लपित्ताचा जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताला अजीर्ण प्रकारामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्या अजीर्णाचे 4 प्रकार वर्णन केले आहेत. प्रामुख्याने म्हणजे आमाजीर्ण, विदग्धाजीर्ण, विष्टाब्धजीर्ण आणि चौथा जो प्रकार असतो तो असं रसशिष्टाजीर्ण. आता आमाजीर्ण म्हणजे काय, आपल्याला समजा भुकेपेक्षा 4 घास जास्त खाण्याची सवय असेल, विविध प्रकारचे पचनविकाराला कारणीभूत अशा प्रकारचं अन्न सेवन आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. ते म्हणजे समशन, विषमाशन, अध्यशन, अजीर्णाशन अशा प्रकारची वेगवेगळी कारणं. संकीर्णाशन, समस्या म्हणजे पथ्य आणि म्हणजे अपथ्य एकत्र एकत्र करून खाणं. विषमाशन म्हणजे अवेळी जेवणं, कधी जास्त जेवणं कधी कमी जेवणं. संकीर्णाशन म्हणजे सगळे प्रकारची आहारी द्रव्य मिक्स करून खाणं. जसं आपण आता डाळी आहे, हे आहे, भाज्या आहे, सगळं एकत्र करून एकच काहीतरी डिश वेगळी तयार करून खाणं. आणि अध्यशन म्हणजे भुकेपेक्षा जास्त खाणं किंवा पहिलं खाल्लेलं पचलं नाही तेच पुन्हा दुसरं खाणं. असंही बऱ्याच वेळेस होतं की मग ती देखील आपल्याला विविध पचनविकाराची कारणं असतात. तर मग ह्यानुसार जर आपण जर बघितलं तर ह्या पद्धतीचं अन्न जर आपण टाळलं तर त्यातनं नक्कीच आपण विविध पचनविकार टाळू शकतो. आता पहिला आमाजीर्ण हा जो प्रकार जर आपण बघितला तर आमाजीर्णामध्ये होतं असं की जरा पचायला जड असलेलं अन्न जर नियमित खाण्यात आलेलं असेल आणि त्याच्यातून शरीरामध्ये आम नावाचा एक चिकट घटक तयार होतो. तर आमाच्या बाबतीमध्ये आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, विरुद्ध अध्यशन अजीर्णशीलिनो विष लक्षणम आमोदोषम महागरम वर्जेत विष सज्ञकम. म्हणजे विरुद्ध अन्न खाणं, आपल्याला गुणाने विरुद्ध असलेले पदार्थ जसे की केळी, दूध किंवा फळं आणि दूध, फ्रूट सॅलड वगैरे खाणं, जेवल्यावर आईस्क्रीम वगैरे खाणं किंवा मग खिचडी भात आणि दूध खाणं, दूध भात खाणं. कारण भातामध्ये मीठ आपण टाकतो, मीठ दूध एकत्र खाल्ले की तो विरुद्ध संयोग तयार होतो. तर ह्या पद्धतीने काही चहाच्या अगोदर बऱ्याच जणांना गार पाणी प्यायची सवय असते, चहा गरम पाणी गार, पोटात त्यांची मारामारी होते आणि त्यातून विरुद्ध वेगळंच काहीतरी मिश्रण तयार होतं शरीरामध्ये. ही सगळी आपल्याला पचनविकार निर्माण करण्याला कारणीभूत अशी म्हणजे घटकद्रव्य म्हणू शकतो आपण किंवा कारणं म्हणू शकतो. अशा पद्धतीने विरुद्ध अन्न खाणं. अध्यशन म्हणजे भुकेपेक्षा 4 घास जास्त खाणं. अजीर्णशीलिनो म्हणजे काय होतं की आपल्याला पहिलं खाल्लेलं पचलेलं नाही आहे, अजीर्ण पचण्याच्या अवस्थेमध्ये आहे, त्याच वेळेस दुसरं जर खाल्लं तर याच्यातून आम नावाचा एक चिकट घटक तयार होतो. आणि आमाची लक्षणं अशी आयुर्वेदशास्त्र सांगतं की चेहऱ्याला सूज येणं, मळमळणं, तोंडाला पाणी सुटणं, नंतरनं शरीरामध्ये जडपणा येणं, पोटामध्ये अन्न खाल्लेलं व्यवस्थित लवकर न पचणं, खूप उशिरा न पचणं किंवा भूकच न लागणं आणि जिभेवर असं एक पिवळा पांढरा थर त्या आमामध्ये निर्माण झालेला असतो. शरीर एकदम जड पडतं, शौचाला साफ होत नाही, चिकट शौचाला व्हायला लागतं. ही सगळी त्या आमाची लक्षणं असते. याला आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताचा आमाजीर्ण प्रकार आपण म्हणू शकतो. तर ह्या प्रकारामध्ये आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की पहिलं लंघन करा आणि पाचन करा.
बरं. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे विदग्ध जीर्ण. विदग्ध जीर्णामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण बोलीभाषेमध्ये जे आम्लपित्त आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे विदग्ध जीर्णच असतं. म्हणजे छाती जळजळणं, तिखट आंबट कडू करपट ढेकर येणं, तिखट आंबट पाणी तोंडाशी येणं, मळमळणं, उलटी होणं, उलटीची भावना होणं, डोकं दुखणं किंवा डोकं जड पडणं, अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला आम्ल याच्यामध्ये विदग्ध जीर्णामध्ये बघायला मिळतात. पोटामध्ये आग जास्ती पडणं, तळपायची आग होणं, चिडचिड खूप होणं, झोप शांत लागणं, पित्त वाढलं की साहजिक उष्णता वाढून मेंदूची उष्णता वाढून झोप डिस्टर्ब होऊन जाते. तर ह्या पद्धतीने लक्षणं आपल्याला विदग्ध जीर्णामध्ये बघायला मिळतात. तिसरं जे प्रकारचं अजीर्ण आहे त्याला म्हणतात विष्टाब्ध जीर्ण म्हणतात. त्याला विष्टाब्ध जीर्णामध्ये काय होतं की बद्धकोष्ठता त्याचं एक प्रमुख लक्षण आहे. शौचाला साफ होत नाही, पोटामध्ये गॅसेस होतात, पोट फुगल्यासारखं होतं, पोट गच्च होतं आणि मग चक्कर वगैरे यायला लागते आणि अशक्तपणा याच्यामध्ये जास्त आलेला असतो विष्टाब्ध जीर्णामध्ये. तर ह्या पद्धतीने त्या विष्टाब्ध जीर्णाकडे बघावं. आणि जो चौथा जो प्रकार आहे तो रसशेष जीर्ण असतो. त्याच्यामध्ये भूक वगैरे असते पण खाण्याची इच्छा नसते, छातीमध्ये वेदना किंवा छातीमध्ये चमका हे त्याच्यामध्ये दुसरं प्रमुख लक्षण असतं रसशेष जीर्णामध्ये. तर याला कोणी हार्ट डिसीजकडे पण त्याचं कदाचित संबंध लावला जाऊ शकतो. पण आयुर्वेदशास्त्र अशा वेळेस काय सांगतं की लंघन करा, म्हणजे थोडंसं पोटाला आराम द्या. आणि रसपाचक नावाचं एक औषध त्यावेळेस असतं. रसपाचकचा काढा जर थोडासा शंखभस्म टाकून जर पोटातून जर दिला किंवा यवक्षार जवखार टाकून जर दिला त्यातनं रसशेष जीर्ण आपण त्यातनं बरं व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर मग छातीत दुखणं वगैरे ही त्याची काही लक्षणं आहे, जडपणा छातीमध्ये असेल, भूक न लागणं किंवा भूक लागते आणि अन्न पण जायला लागते व्यवस्थित, अशी त्यातनं तो मात करू शकतो. अशी 4 प्रकारची अजीर्ण आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताच्या अंदर सांगितलेली आहेत. फारच छान. देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतात पोटाचं स्वास्थ्य कसं राखावं आणि जे पोटाचे विकार आहे, कावीळ आहे, पोटात पाणी होणं, तर याविषयी देखील सरांकडून आपल्याला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पचन विकार, कावीळ, पोटात पाणी होणे, आयुर्वेद उपचार. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68, तसेच 95 11 73 98 59 आणि 99 60 84 19 68. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्या सोबत आहेत वैद्य अतुल देशमुख सर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पोटाचे विकार, कावीळ आणि पोटात पाणी होणं आणि आयुर्वेद या महत्त्वपूर्ण विषयावर. तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहतोय. सर, तुम्ही आम्हाला आम्लपित्ताचे प्रकार सांगितले, तर प्रकारानुरूप आम्हाला उपचार कसे करता येतील त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. आता प्रकारानुरूप उपचार जर आपण म्हटलं तर पहिला जो आमाजीर्ण नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मुळात भूक मंदावलेली असते. बेसिक आहे, त्यामध्ये फक्त पोटाला म्हणजे आराम देणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार असतो. काही न खाणं, साधं फक्त मुगाच्या वरणाचं पाणी, भाताची पेज वगैरे, गंजी वगैरे पिणं, वरण भात, खिचडी भात, साधं अन्न खाणं, जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत, ह्या पद्धतीने जर केलं तर आमाजीवनावर आपण मात करू शकतो. इतर औषधं देखील त्याच्यामध्ये असतात जे की आम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. त्याच्यामध्ये शंखवटी असेल, प्रवाळपंचामृत असेल, हिंगवाष्टक चूर्ण असेल, लवणभास्कर चूर्ण असेल, अशी विविध औषधं असतात. ती वापरली तर आपण त्यातनं त्या आमाजीवनावर मात करू शकतो. एक सोपं घरगुती औषध मी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही सगळ्यांना परिचित असलेली सुंठ आहे. अरे वा. तर या सुंठीचं जर पावडर जर आपण पोटातून जर दिलं, म्हणजे सुंठ साखर किंवा सुंठीची गोळ्यात गोळी करून जर दिली तर त्यातनं आपल्याला ह्या पद्धतीच्या याच्यावर आमाजीवनावर मात करायला मदत होते. तसंच सुंठीचं पावडर नुसतं गरम पाण्यातून जरी घेतलं आपण तरी पण त्यातनं भूक कडकडून लागते आणि त्यातनं आमाजीवनावर आपण मात करू शकतो. ज्या आल्यापासून सुंठ म्हणते त्या आल्याचा जरी वापर आपण याच्यामध्ये समजा काढ्याच्या स्वरूपामध्ये किंवा आल्याची गुळाची गोळी करून जरी घेतली तरी त्यातनं आपण आमाजीवनावर मात करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो याचा आम्लपित्ताचा, तो म्हणजे विदग्ध जीर्ण. आता विदग्ध जीर्णामध्ये मुळात होतं कसं की पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं. याला आयुर्वेदामध्ये घृणीगत पित्त वाढणं किंवा आमाशयाच्या अधोभागामध्ये जठराच्या खालच्या भागामध्ये पित्त वाढणं असं याच्या आयुर्वेदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. मग अशा वेळेस त्याला काय आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की जे दोष शरीरात वाढलेले त्याला जवळच्या मार्गातून बाहेर काढून टाका. म्हणजे याच्यातला मग जवळचा मार्ग म्हटलं की त्यातनं तोंडावाटे जर आपण हे सगळं उलटी देऊन जर सगळं पित्त बाहेर काढून टाकलं, हे विदग्ध जीर्ण जे आहे ते मुळापासून बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. म्हणजे आयुर्वेदानं जे आजार मुळापासून बरे होतात ते पंचकर्माच्या माध्यमातूनच पूर्णपणे बरे होतात, हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी
वैदग्ध्य जीर्णामध्ये जर आपण वमन म्हणजे उलटीचं औषध घेऊन जर ते दोष बाहेर काढून टाकले, पित्त बाहेर काढून टाकले, तर वैदग्ध्य जीर्ण पूर्णपणे बरं होऊ शकतं. त्याचबरोबर त्याला बरं करण्यासाठी इतर औषधं देखील याच्यामध्ये असतात. पित्त शमन करणारी औषधं त्याच्यामध्ये लघुसूतशेखर असेल, सूतशेखर असेल, कामदोदा आहे, शतावरी चूर्ण आहे, गुडवेल चूर्ण आहे, प्रवाळ भस्म आहे, शौक्तिक भस्म आहे, मयूरपिच्चीच्या मशी किंवा मयूरचंद्रिका भस्म असेल, अशी विविध औषधं याच्यामध्ये आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. भूनिंबादी काढा, रक्तपाचक काढा, फलत्रिकादी काढा, वेगवेगळी काढे असतात याच्यामध्ये. ह्याचा जर वापर आपण जर पोटातनं जर केला किंवा आरोग्यवर्धिनी नावाची गोळी असेल, त्यातनं हे वैदग्ध्य जीर्ण आपण निश्चितच पूर्णपणे औषधाच्या माध्यमातून देखील बरं होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्याच्यापासून ते उत्पन्न झालेले आहे, म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये हेतू म्हणतात की आपण चुकीचं खाणं पिणं असेल ते वैद्याच्या मार्गदर्शनाखाली त्यातनं नेमकं आपलं काय चुकतं ते शोधून ते टाळणं, पथ्याचं अन्न घेणं, सोबत ही औषधोपचार आणि गरज पडल्यास वमन करणं, ह्या पद्धतीने केलं वैदग्ध्य जीर्ण पूर्णपणे बरं होऊ शकतं. एक घरगुती औषध आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा याच्यामध्ये दाखवूयात. हे सगळ्यांना परिचित असलेले जिरे आहेत. तर जिऱ्याचं पावडर जर नियमितपणे आपण जर खडीसाखरेसोबत जर घेतलं, त्यातनं आपण वैदग्ध्य जीर्णावर निश्चितच मात करू शकतो. अर्थात हे सगळे घरगुती उपाय आहेत, हे करून आपण बघावे, यातनं नक्कीच आपल्याला आराम पडेल. नाही पडला तर जवळच्या तज्ञवैद्याचा सल्ला जरूर घ्यावा. दुसरं जे आहे ही आवळकंठी आहे. तर ह्या वैदग्ध्य जीर्णामध्ये आवळकंठीचं पावडर म्हणजे आवळ्याचं पावडर, सुंठ आणि साखर हे जर मिश्रण गरम पाण्यातून जर घेतलं आपण, त्यातनं आपण ह्या वैदग्ध्य जीर्णावर नक्कीच घरगुती उपाय म्हणून मात करू शकतो. दुसरं जे आहे आता त्याच्यामध्ये प्रकार असतो, तो तिसरा प्रकार म्हणजे विष्टाब्ध जीर्ण. विष्टाब्ध जीर्णामध्ये शौचालय साफ होत नाही, व्यवस्थित बद्धकोष्ठता असते, पोटात गॅसेस वगैरे झालेले असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की अनुलोमन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. याच्यात पुन्हा दोन प्रकार येतात. समजा ज्यांना भूक मंदावलेली, शौचालय चिकट होते, अशा वेळेस त्यांना औषधोपचार थोडे वेगळे करावे लागतात. आणि ज्या रुग्णांमध्ये भूक कडकडून लागते चांगली आणि पण शौचालय कडक होते जरा, अशांमध्ये उपचार करायचे ते वेगळे करावे लागतात. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडंसं दीपन पाचन चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली ती महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये अभयरिष्ट असेल, शंकवटी असेल, अशी वेगवेगळी औषधं वापरावी लागतात. ती जर आपण वापरली आणि अनुलोमन चिकित्सेमध्ये पंचसकार चूर्ण वगैरे जर पोटातनं जर दिलं, त्यातनं आपण विष्टाब्ध जीर्णाच्या पहिल्या प्रकारावर निश्चित मात करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये शौचालय कडक होत असते. याच्यामध्ये आतड्यामध्ये कोरडेपणा आलेला असतो. आतड्यातला कोरडेपणा आल्यामुळे शौचालय कडक होत असते. तर अशा वेळेस आपल्याला अनुलोमन चिकित्सेमध्ये स्निग्ध रेचन करणारे जे काही द्रव्य, त्याच्यामध्ये विशिष्ट एरंडेल तेल आपल्या सगळ्यांना परिचित आहे. एरंडेलचा जर वापर आपण दुधासोबत, गरम पाण्यासोबत जर आपण जर केला त्याच्यामध्ये, तर आपण ह्या दुसऱ्या प्रकारच्या याच्यामध्ये मात करू शकतो. आणि त्यावर सगळ्यात महत्त्वाचा जो उपचार तो असतो म्हणजे बस्ती चिकित्सा. तर जवळच्या तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानं त्याच्यामध्ये मात्रा बस्ती किंवा बस्ती चिकित्सा जर आपण जर करून घेतली, त्यातनं दोन फायदे होतात. याच्यातनं जे विष्टाब्ध जीर्ण आहे त्यात शौचालय जर कडक साफ होत नसेल, कडक होत असेल, ते देखील बरं व्हायला मदत होते. त्याच पद्धतीनं बस्तीचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्या प्रकारच्या अजीर्ण आम्लपित्तामध्ये जो शारीरिक थकवा आलेला असतो, शारीरिक थकवा देखील त्यातनं बस्तीतनं निघून जातो रुग्णाचा आणि रुग्णाला फ्रेश तरतरीत पुन्हा वाटायला लागतं सगळं. अशा पद्धतीने उपचार आपल्याला याच्यामध्ये करावे लागतात. ह्याच याच्यामध्ये विष्टाब्ध जीर्णामध्ये शौचालय जर चिकट होत असेल, हे जे काही बाळ हिरडे आहेत, हा बाळ हिरडा याच्यामध्ये बटनासारखं दिसतं ते, तर ह्या बाळ हिरड्याचं पावडर जर गरम पाण्यातून जेवणापूर्वी जर घेतलं थोडंसं सेंदा मीठ टाकून, त्यातनं आपल्याला ह्या पद्धतीच्या याच्या विष्टाब्ध जीर्णावर मात करू शकतो आपण. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे रसशिषा जीर्ण. तर त्याच्यामध्ये असं मगाशी सांगितल्याप्रमाणे रसपाचकाचा काढा थोडंसं शंखभस्म टाकून किंवा भूनिंबादी काढा शंखभस्म टाकून जर आपण पोटातून जर दिला आणि थोडंसं आल्याचं तरी आलं, थोडं लिंबाचा रस आणि थोडं काळं मीठ याचं जर मिश्रण जरी पोटातून जर घेतलं आणि लंघन करून गरम पाणी पिऊन पोटाला आराम दिला, तर आपण रसशिषा जीर्णावर देखील पूर्णपणे मात करू शकतो. बऱ्याच वेळेस होतं असं ही आम्लपित्ताचे सगळे त्रास असतात आणि रुग्णाला छातीमध्ये दुखायला लागतं. म्हणजे छातीत हृदशूल याच्यामध्ये एक लक्षण आम्लपित्तामध्ये विविध सांगितलेले आहे. छातीमध्ये डाव्या बाजूला दुखणं हे देखील आम्लपित्तामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं. तर अशाच मला असं सांगावंसं वाटतं की अशा केसेसमध्ये बहुतेक करून ते आम्लपित्त असू शकतं. त्यावेळेस आपण ते आम्लपित्ताचे उपचार जरी आपण जवळच्या वैद्याकडनं त्याच्यासाठी जर घेतले, तर आपल्याला नक्कीच त्या हृदशूल म्हणजे छाती दुखणं या लक्षणावर देखील आपण मात करू शकतो. त्याला संबंध लगेच हृदरोगाकडे, हृदयाच्या आजाराकडे लावणं थोडंसं चुकीचं ठरेल. त्यावेळेस जवळच्या वैद्याकडनं आपण आपली नाडी बघून व्यवस्थित तपासून बीपी वगैरे सगळ्या गोष्टी मेजर करून जर योग्य ते आयुर्वेदिक उपचार जर आपण त्याच्यामध्ये घेतले, नक्कीच आपण आम्लपित्तावर आणि हृदशूल छाती दुखण्याच्यावर देखील मात करू शकतो. फारच छान देशमुख सर आपल्याला घरच्या घरी काय करता येईल ते सुद्धा सांगत आहेत आणि शिवाय त्यांनी दाखवायला आपल्याला वेगवेगळे जे औषधी पदार्थ आणलेले आहेत आणि औषधी वनस्पती देखील आणलेल्या आहेत आणि वेळोवेळी ते आपल्याला दाखवणार आहेत. तर तयार राहायचं आहे आपण. सर आणि एक विचारायचं होतं की अल्सरविषयी काय सांगणार? सलग विचारतो, कारण काय, लक्षण काय आहेत आणि उपचार कसे केले जातात आयुर्वेदशास्त्रात, कृपया त्याविषयी. अल्सर म्हटलं की थोडंसं याला एक
परिणामशील आपण म्हणू शकतो. बरं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की समजा बेसिकली काय असतं, शरीरातलं जे काही आता पित्त आहे, पित्ताचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहेत. पित्तम सहस्नेम तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम. म्हणजे पित्तातला जर तीक्ष्ण उष्ण गुण जर जास्त प्रमाणात जर वाढला, पित्ताची आपण जसं आपण ॲसिड बघतो, वेगवेगळे ॲसिड असतात, ॲसिड जर एखाद्या मृदू मऊ पदार्थावर टाकलं की ते सगळं त्याला कसं छिद्र पाडत आणि कुरतडत जातं खाली. तीच क्रिया ज्यावेळेस पित्ताचा तीक्ष्ण उष्ण गुण शरीरामध्ये वाढतो त्यावेळेस शरीरामध्ये होत असते. मग त्यावेळेस ते वाढलेल्या पित्ताचा तीक्ष्ण उष्ण गुणामुळे आतड्यातला आतला अस्तर जे असतो, स्तर जो असतो तो थोडासा जळायला लागतो, त्याच्यावर जखम होतात आणि त्याच्यातनं मग ती जखम उत्पन्न होत असते याच्यामध्ये, अल्सर्समध्ये. याच्यामध्ये रुग्णाला जरा रिकाम्या पोटी रिकामं पोट असेल तर त्या पित्ताचं ज्यावेळेस लेअर त्या जखमेवर येऊन बसतो, विशेषतः गॅस्ट्रिक अल्सर जास्त व्हायची शक्यता जास्त असते. म्हणजे जठरामध्ये जखमा होणं किंवा आतड्याच्या पहिल्या दुसऱ्या भागामध्ये जखमा अल्सर्स होण्याची शक्यता जास्त असते. तर ज्यावेळेस ते पोट रिकामं असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये पोटात वेदना होणं त्याचं प्रमुख लक्षण असतं. इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे हा जो मधला जो पोर्शन असतो दोन बरगड्यांच्या मधला, इथं पेन्स वेदना बऱ्याच वेळ जास्त प्रमाणात अल्सरमध्ये कॉमनली आढळतात आपल्याला. आणि खाल्लं आपण काही खाल्ल्यावर त्या अन्नाचा दाब त्या पित्तावर येतो, त्याच्यामुळे मग ते पित्त तिथं डायल्यूट होऊन त्यावेळेस वेदना त्यातल्या थांबतात. त्याचं प्रमुख लक्षण आहे. आता ज्यावेळेस हे पित्ताला तीक्ष्ण उष्ण गुण ज्यावेळेस वाढलेला आहे शरीरामध्ये त्यावेळेस आयुर्वेदशास्त्र याच्यामध्ये काय सांगतं की औषधांना सिद्ध केलेली विविध तुपं जी असतात त्या तुपांचा वापर याच्यामध्ये पोटात न करा. एक जी प्रकारची जखम असते आणि त्याच्या जखम भरण्यासाठी समजा काही औषधी सिद्ध तुप आहे, विशेषतः तिक्तघृत, महातिक्तघृत अशी वेगवेगळी तुपं असतात, त्याचा पोटातनं वापर जर केला, आपण 10-20 ml तूप रोज सकाळी उपाशीपोटी जर पिलं त्यातनं ते झालेल्या जखमा भरून यायला मदत होते. काही औषधं देखील याच्यामध्ये असतात, जसं आता आपण आवळकंठी आपल्या अगोदर प्रेक्षकांना दाखवली, तर आवळकंठीचं पावडर, ज्येष्ठ मधाचं पावडर जर पोटातनं जर आपण नियमितपणे दिलं तुपातून तर त्यातनं त्या जखमा लवकर भरतात. त्याच पद्धतीने ज्येष्ठ मधाचं पावडर, तिळाचं पावडर एकत्र करून जर आपण दुधातून जरी नियमितपणे प्यायला दिलं रुग्णाला त्याने देखील त्या जखमा भरायला आपल्याला मदत होत असते. अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये अल्सर्समध्ये विचार करावा लागतो. आणि विविध औषध याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो, विशेषतः कामदुधा, मौक्तिक कामदुधा, शतावरी चूर्ण, जहर मोहरा पिष्टी, प्रवाळ पिष्टी अशी विविध औषधं आम्ही आमच्या याच्यामध्ये वापरत असतो. याने देखील आपल्याला ते अल्सर्स जे पोटाचे झालेले ते पूर्णपणे भरून यायला मदत होत असते आणि त्या उपचाराच्या माध्यमातून आपण ते पूर्णपणे बरं करू शकतो. अल्सर जर खालच्या भागात जर असतील, आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये, त्याच्यामध्ये पंचकर्मातली बस्ती चिकित्सा महत्त्वाचा परिणामकारक ठरते. तिक्तक्षीर बस्ती औषधानं सिद्ध केलेलं दुधाचे बस्ती, तुपाचे बस्ती याच्यामध्ये परिणामकारक ठरतात. आणि जर अल्सर आतड्यामध्ये जर असतील वरती त्याच्यामध्ये थोडीशी मृदू अनुलोमन चिकित्सा म्हणजे भावेची शेंग असते, भावेची शेंग आणि मनुक्यांचा हे करायचं, थोडंसं पाण्यात उकळून थोडं एमडेल टाकून कोटा साफ करून घेतला की वाढलेली उष्णता पित्तातली मळवाटी बाहेर निघून जाते. त्यातनं आपल्याला त्या पद्धतीच्या अंमल याच्यावर अल्सर्सचा आपण मात करू शकतो. फारच छान. देशमुख सर आपल्याला छान मार्गदर्शन करतात. आणि या वळणावर आपल्याला पहिला फोन आलेला आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहर पुण्यातून. मंगलताईंचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे, पण पचनासाठी जर असेल तर 4 वेळा थोडं थोडं खावं असं मलाही वाटतं. पण तुमचं काय आहे डिसिजन? आणि पोटात पाणी झालं तर ते कसं ओळखायचं? आणि पोटात पाणी झाल्यानंतर काही जण साडीच्या लाया खाव्यात म्हणून असं म्हणतात, तर ते कितपत योग्य आहे? आणि अजून काय काळजी घ्यावी पचनासाठी म्हणून असं? किंवा कावीळ होऊ नये म्हणून बाहेरचं पाणी पिऊ नये, उकळलेलं पाणी प्यावं का उकळून केलेलं गार पाणी प्यावं, त्याबाबतीत आपण सांगू शकाल का? मार्गदर्शन करू शकाल? धन्यवाद. छान प्रश्न होता. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मंगलताई. तर जो 4 वेळेस जेवण आहे ते थोडंसं चुकीचं आहे. तुम्ही 2दाच जेवलं पाहिजे. आयुर्वेदशास्त्र सांगतं सकाळी 11च्या संध्याकाळी 7च्या जेवा. सकाळी चपाती चालली, रात्री ज्वारीसारखं हलकं अन्न घ्या. आणि भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं. मध्ये जर भूक लागली तर 4:30 लहानचा चिवडा वगैरे असं जर साधं अन्न घेतलं तर आपण पचनविकार वेळ टाळू शकतो किंवा ते आपल्याला योग्य आहे. दूध वगैरे पदार्थांना भूक चांगली त्यांनी सकाळी दूध तूप वगैरे थोडंसं घेतलं तरी चालतं. दुसरा प्रश्न होता तो याच्यामध्ये पोटात पाणी याच्या संदर्भात होता. पोटात पाणी असताना आम्ही वैद्य मंडळी काय करतो की रुग्णांना शक्यतो दुधावर ठेवतो, ताकावर ठेवतो किंवा कडणावर आणि वरण भात, आपलं कडण भात किंवा आणि दूध भात अशा साध्या अन्नावर ठेवत असतो. तर नेमकी पोटातलं पाणी किती प्रमाणात आहे त्याची इतर कारणं काय हे बघून हे आपल्याला विविध पथ्ये जे आहे ते बदलतात. तर त्यावेळेस जेवण शक्यतो टाळलेलंच उत्तम असतं. मीठ त्याच्यामध्ये वर्ज्य, पोटात पाणी असताना मीठ खाणं पूर्णपणे वर्ज्य करावं. आणि वैद्याच्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानं तुम्ही त्यासाठी योग्य ते पथ्य, आता जे मी सांगितलं दूध, ताक, कडण किंवा कडण भात आणि दूध भात यापैकी योग्य जे असेल ते, आणि थोडी मनुका वगैरे एनर्जी लेवल टिकून ठेवण्यासाठी चांगले असतात ते. दूध नुसतं जरी आपण घेत गेलो ना तरी पण शरीरातल्या पेशी नवीन चांगल्या तयार होतात, आपला उत्साह उल्हास वाढतो, शारीरिक बळ देखील दुधामुळे चांगले वाढायला मदत होत असते. ह्या पद्धतीने जर आपण अन्न जर ठेवलं तर पोटातलं पाणी त्यातनं आपल्याला कमी व्हायला मदत होते. सोबत योग्य ते आयुर्वेदिक औषधं घ्यावीत म्हणजे पोटातलं पाणी पूर्णपणे बरं होऊ शकतं. वारंवार पाणी काढण्याची गरज पडत नाही. आणि तिसरा जो प्रश्न होता कावीळचं,
तर पाणी उकळून गार केलेलं पाणी पिणं हे कावीळसाठी चांगलं आहे, पचायला हलकं होतं जरासं ते. आणि कावीळ असताना शक्यतो मनुकासिद्ध जल, लघुपंचमृत नावाचं औषध आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं. लघुपंचमृत सिद्ध केलेलं जल किंवा पाणी जर आपण पिलं तर लिव्हरला त्याने ताकद मिळते आणि कावीळ त्यातनं कमी यायला मदत होत असते. फारच छान सरांनी सुंदर मार्गदर्शन करत आहेत. पचनाच्या विकारांविषयी, पचनाच्या स्वास्थ्याविषयी सर मार्गदर्शन करतायत आणि तुम्ही पण छान प्रश्न विचारत आहात. मित्रांनो, अजून फोन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. पचन विकार, कावीळ, पोटात पाणी होणे, आयुर्वेद उपचार. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68, तसेच 95 11 73 98 59 आणि 99 60 84 19 68. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि महत्त्वपूर्ण पचन संस्थेविषयी चर्चा सुरू आहे आणि तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल देशमुख सर आपल्यासोबत आहेत. सर, महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बद्धकोष्ठतेविषयी आम्हाला सांगा, त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार. आणि बरेच वेळेला आवेचा पण त्रास असतो, तर त्याचे पण कारणं, उपचार, लक्षणं याविषयी. बद्धकोष्ठता जी आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असतं की रोज काहीतरी एखादं चूर्ण घेऊन पोट साफ करून घ्यायची लोकांना सवय असते आणि अनेक वर्ष तसं ते घेत असतात. तर बद्धकोष्ठतेची नेमकी दोन कारणं मी जसं सांगितलं पूर्वी की एक शौचालय जर चिकट होत असेल, भूक मंदावलेली असेल, जीवर चिकट उत्पन्न झालं असेल, त्याच्यावेळेस लंघन, पाचन, अनुलोमन चिकित्सा हे आमच्या आयुर्वेदात आपल्या आयुर्वेदात जी सांगितलेली ते आपण वापरणं गरजेचं असतं. त्यासाठी बाळ हिरडा वगैरे असेल, वेगवेगळी औषधं असतील. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आतड्यामध्ये कोरडेपणा बऱ्यापैकी आलेला असतो, भूक चांगली असते आणि गॅसेस वगैरे किंवा पोट साफ न होणं अशी तक्रार असते. अशा वेळेस स्नेहन चिकित्सा खूप महत्त्वाची असते, कारण हे जे उपचार आहेत हे मुळापासून काम करणार आहेत. तात्पुरतं तुम्ही एखादं औषध घेतलं आणि पोट साफ करून घेतलं अशा पद्धतीचं हे नाही आहे. तर ह्या आजाराच्या मुळावर जाऊन जर आपण काम केलं तर वारंवार औषध घ्यायचीच, पोट साफ व्हायची औषध घ्यायचीच गरज पडणार नाही, इतकं सोपं आहे. तर त्यासाठी थोडेसे नियम पाळावेत. सकाळी संध्याकाळी लवकर जेवावं, आहारामध्ये ज्वारी घ्यावी, कणकेमध्ये थोडंसं ओवा टाकावं ज्वारीच्या वगैरे कणकेमध्ये. सकाळी एखादं युष किंवा मुगाचं कडण वगैरे थोडंसं हिंग वगैरे टाकून जर घेतलं आणि ह्या पद्धतीने जर औषधोपचार आपण तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने जर घेतली तर नक्कीच आपण बद्धकोष्ठतेवर मात करू शकतो. आणि पंचकर्मातलं बस्ती चिकित्सा त्याच्यामध्ये अत्यंत उत्तम अशी परिणाम देते. तर जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने आपण पंचकर्मातली बस्ती चिकित्सा करून घ्या, त्यातनं बद्धकोष्ठतेवर कायमची आपण मात करू शकतो, वारंवार औषध घ्यायची गरज पडणार नाही. दुसरा प्रकार असतो, आपण जसं सांगितलं की आवेचा त्रास. बरेच जणांना खाल्ली की लगेच शौचाला जावं लागतं, बऱ्याच जणांना शौचामध्ये आव पडते, रक्त पडतं. अशी लोक मेझोकलची गोळी अनेक वर्ष वारंवार घेत असतात. तर मग याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की याला प्रवाहिका असं याला आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. मग प्रवाहिकेमध्ये अग्निदीपन चिकित्सा सुरुवातीला महत्त्वाचा पार्ट असतो. तर याच्यामध्ये अग्निदीपन करणारी काही औषधं, ज्याच्यामध्ये विशेषतः बिल्वमज्जा म्हणजे बेलफळाचं मगज आणि शौक्तिक भस्म एकत्र पोटातून जर दिलं तर आपण प्रवाहिकेवर मात करू शकतो. बऱ्याच लोकांना रक्तआवेचा त्रास असतो, शौचामध्ये रक्त पडतं आणि आव पण त्रास असतो. तर हे लोक यांच्यासाठी आयुर्वेदामध्ये शास्त्र काय सांगतं की कुडा नावाची एक वनस्पती असते, कुड्याचा वापर जर आपण पोटातून जर केला तर आपण या रक्तआवेवर मात करू शकतो. कुडा, अतिविष, इंद्रजव याचा जर वापर पोटातून केला, कुटाजावल्या नावाचं एक औषध कुड्यापासून बनवलं जातं, याचं देखील रक्तआवेमध्ये चांगले परिणाम मिळतात. या पद्धतीने केलं. शिळीचं दूध नियमितपणे ठेवलं. आता बऱ्याच जणांना असं होतं की दूध कुठलंही पिलं की त्यांना आवेचा त्रास वाढतो, तर गाईचं दूध वर्ज्य करावं. शेळीचं दूध रक्तआवेमध्ये आयुर्वेदामध्ये चांगलं सांगितलेले ते घेऊन बघावं. त्याने जर त्रास होत असेल तर मग त्या न घेता दुसरं म्हणजे आपल्या आता जी औषधं सांगितली फक्त औषधामुळे देखील ते बरं होऊ शकतं. पण दुधामुळे फायदा असं होतं की आपलं शारीरिक बळ वाढायला त्याने मदत होत असते. ते पचत असेल तर नक्कीच शेळीचं दूध पिलेलं चांगलं. आणि ह्या पद्धतीने जर आपण जर केलं तर रक्तआवेवर आपण मात करू शकतो. कुटज घनवटी नावाची गोळी असते, त्याचा वापर जर आपण केला रक्तआवेमध्ये त्याने देखील चांगला परिणाम मिळतो. त्याच पद्धतीने पंचकर्मामध्ये एक याचं पिच्छबस्ती नावाचं एक उपचार याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, जो दोन्ही प्रकारची आव असेल, साधी आव असेल किंवा रक्ती आव असेल किंवा जुलाब वारंवार ज्यांना होऊन त्यामुळे अशक्तपणा ज्यांना आलेला असेल अशा लोकांमध्ये पंचकर्मातल्या पिच्छबस्ती जर उपचार जर आपण केला, औषधानं सिद्ध केलेले दुधाचे काही बस्ते असतात ते जर आपण त्याच्यामध्ये जर वापरले तर त्यातनं आपण ह्या सगळ्या प्रकारच्या आवेवर लवकर मात करू शकतो. आणि त्यातनं जो शारीरिक थकवा ज्या आवेमुळे आलेला असतो त्या आवेतून काय होतं की ज्याला उपयुक्त असं पोषक असं कफ बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळे शारीरिक बळ निश्चित कमी पडतं. म्हणजे याच्यातून परत आव पूर्ण थांबते,
कफ जो बाहेर पडणार तो शरीरात तसं स्थिर राहतो, तो प्राकृत कफामध्ये उपयुक्त कफामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं आणि रक्ती आवेर किंवा आवेर आपण त्यातनं पूर्णपणे मात करू शकतो. त्याच्यामुळे ज्यांना अनेक वर्षापासून रक्त आवेचा त्रास असेल त्यांनी योग्य ते आयुर्वेदिक उपचार आता सांगितलेल्या पद्धतीने जर घेतली तर त्यातनं निश्चितच आपण आवेवर पूर्णपणे मात करू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला परभणीहून फोन आहे. ज्ञानेश्वर दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर, मी ज्ञानेश्वर सिद्धानंद बोलतो सर. नमस्ते, बोला. सर माझं असं होतं की मला सर थोडा पित्ताचा त्रास आहे हं. आणि चहा वगैरे जास्त घेतली की ऍसिडिटी होती, अन्न पचन होत नाही आणि पोट साफ होत नाही सर. हा. ठीक. आपण चहा पहिला बंद करा, कारण चहामध्ये पावडर जी अशी तुरट असते, तुरटपणामुळे पोट गच्च होत असतं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुगाचं कढण सकाळी थोडंसं तूप टाकून घेत जा. 2 टाइम ज्वारीची भाकर, मुगाचं वरण आणि एखादी पत्त्याची फळभाजी, त्याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो वगैरे सोडून, आंबट चवीच्या भाज्या सोडून खाण्यात ठेवा. भुकेपेक्षा 2 घास कमी घ्या. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या. आणि एक सूतशेखर म्हणून गोळी असते, सूतशेखरचं आपण जर जवळ एखाद्या मेडिकल स्टोअरमधून आणून ती एक सुरू करून घ्या. त्यातनं आपल्याला नक्कीच आम्लपित्तामध्ये फरक पडेल. हे प्राथमिक उपचार आहे, याच्यात तुम्हाला बरंच वाटेल आणि नेता जवळच्या वैद्याकडनं तुम्ही कन्सल्ट करून घ्या. फारच छान. धन्यवाद ज्ञानेश्वर दादा आपल्या प्रश्नासाठी. आपल्या प्रश्नातून बरेच जणांच्या समस्याचं समाधान आपल्याला सरांकडून घेता येतं. सर, पुढे आजचा जो आपला विषय आहे काविळीविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. कावीळची लक्षण काय आहे, त्याचे प्रकार काय, कृपया त्याविषयी. नक्की. तर कावीळ जर म्हटलं सर, तर कावीळमध्ये 2 प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. एक आहे बहुपित्त कामाला आणि दुसरी आहे रुद्धपत कामाला. बहुपित्त कामालामध्ये ज्याला आपण हिपॅटोसेल्युलर जॉन्डिस म्हणू शकतो, त्याच्यामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं शरीरामध्ये. मग त्याच्यामध्ये पित्त वाढल्यामुळं डोळे, हात, नखं, आतली म्हणजे आपल्या तोंड जरी आत केलं, तोंड ओपन जरी केलं आपण, तरी ते तोंडातली आतली कातडी देखील त्यातनं ही जी असते पूर्ण पिवळी झालेली असते. लघवी डार्क पिवळ्या रंगाची व्हायला लागते. शौचाचा रंग पिवळा असतो. बहुपित्त कामालीमध्ये आपल्याला प्रामुख्याने ह्या पद्धतीची लक्षणं बघायला मिळतात. दुसरं, आणि अंगाला खास त्याच्यामध्ये येत असते. दुसरा जो प्रकार आहे तो रुद्धपत कामाला. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या पित्ताशयामध्ये, आपल्या यकृतामध्ये जे काही रोजचं 1200 ml ते 1.5 लिटर पित्त जे काही रोज तयार होतं आणि जे आपल्या पित्ताशयामार्फत आपल्या आतड्यामध्ये आणण्याचं कार्य चालू असतं, अव्यात चालू असतं, तर ह्या पित्त वहन करणाऱ्या मार्गामध्ये जर एखादा अडथळा जर उत्पन्न झाला तर त्यातनं आपल्याला होणारी जी कावीळ आहे, म्हणजे पित्त जी ते तयार होऊन सगळं उलटं परत रक्तामार्फत शरीरामध्ये पसरायला लागतं आणि त्यातनं मग आपल्याला रुद्धपत कामाला बघायला मिळते. सेम आपल्या आग्नेशय जे आहे, म्हणजे पँक्रियास ज्याला आपण म्हणतो, पँक्रियासमध्ये तयार होणारं जे काही पँक्रियाटिक ज्यूस आहे त्याच्यामध्ये जर सेम ह्या पद्धतीने जर अडथळा जर उत्पन्न झाला त्याने देखील रुद्धपत कामाला होऊ शकते. आणि पँक्रियासमध्ये आग्नेशयात निर्माण होणारं पित्त आणि आपल्या लिव्हरमध्ये तयार होणारं पित्त हे एका ठिकाणी छोट्या आतड्यामध्ये एक ठिकाणी मिळतं, त्याला अँप्युलोपेटर असं म्हटलं जातं. तिथून मिळून दोघांमधले पित्त छोट्या आतड्यामध्ये अन्न पचनासाठी वापरलं जातं. ह्या अँप्युलोपेटरमधून जो भाग असतो त्याच्यामध्ये जर एखादा अडथळा उत्पन्न झाला, विशेषतः कॅन्सरसारख्या गाठीमुळं, इतर कुठल्या कॅन्सरच्या गाठीचा दाब त्याच्यावर अँप्युलोपेटरवर जर येत असेल त्याच्यामुळं, तर त्यातनं मग पित्त प्रॉपरली आतड्यामध्ये येत नाही, त्यातून ही पित्त उलटं रक्तामध्ये पसरून त्यातनं रुद्धपत कामाला उत्पन्न होऊ शकते. अशी त्याची वेगवेगळी कारणं आपल्याला, किंवा पित्ताशयात एखाद्या खाड्याने जर नळी ब्लॉक केलेली असेल त्याने देखील रुद्धपत कामाला उत्पन्न होऊ शकते. लिव्हरचं कॅन्सर असेल त्याने जर त्या पित्ताशय वहताना नळीवर जर त्याने दाब दिला त्याने देखील ते पित्त उलटं रक्तात पसरून त्यातनं रुद्धपत कामाला होत असते. आता रुद्धपत कामालीची लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं शौचाला त्यातनं एकदम तिळाच्या पेंडेसारखं असं व्हायला लागतं आणि लघवी डार्क पिवळ्या रंगाची असते. अंगाला खाज येते, पोटामध्ये गॅसेस वगैरे होतात, पोट गच्च होतं आणि शौचालय व्यवस्थित साफ होत नाही, भूक म्हणतात येईल, अशक्तपणा जास्त यायला लागलेला असतो. ह्या पद्धतीने लक्षणं आपल्याला रुद्धपत कामालीमध्ये बघायला मिळतात. आणखी एक आपण ज्या वेगवेगळ्या पांढरी कावीळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पिवळेपणा नसतो पण कावीळ म्हणतात त्याला, तर ती आहे हेपॅटायटिस A, B, C, D असे 5 प्रकारचे वर्णन त्याच्यात केलेलं आहे. प्रामुख्यानं हेपॅटायटिस बी ही कॉमनली खूप जास्त बघायला मिळते, त्याच्या खालोखाल हेपॅटायटिस सी बघायला मिळते. ह्या सगळ्या प्रकारचे जे काही कावीळ आहेत याचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आणि त्याची चिकित्सा उपचार पद्धती देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. ते आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरतो, त्यांना सुंदर असे परिणाम त्याच्यामध्ये मिळतात. अगदी PSC प्रायमरी स्क्लेरोजिंग केलोंजायटिस असेल, PBC प्रायमरी बिलियरी स्क्लेरोसिस असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कावीळचा प्रकार असेल, सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी अशी चिकित्सा अनेक रुग्णांमध्ये केलेली आहे आणि त्या रुग्णांचं यकृत प्रत्यारोपण किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन टाळण्यात देखील आपल्या अनेक रुग्णांमध्ये यश त्यामधून आलेलं आहे. त्याच पद्धतीने हिपॅटोमेगॅली, यकृताचा आकार वाढलेला असेल कावीळमध्ये, लिव्हर सिरोसिस ज्याच्यामध्ये लिव्हरचा आकार बारीक झालेला असतो, लिव्हरच्या पेशी आकसलेल्या असतात, ह्याच्यामध्ये देखील आपल्याला यश आपल्या उपचाराच्या माध्यमातून चांगलं आलेलं आहे. आता हा जो पहिला प्रकार सर आपण जो बघितला कावीळीचा बहुपित्त कामाला, त्याच्यामध्ये शरीरातलं जे काही यकृतामध्ये तयार होणारं जे काही पित्त आहे त्याचं रेचन करणं की शरीराच्या बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी
नियमितपणे हलकंसं रेचन करून घेणं खूप महत्त्वाचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये मग समजा त्रिफळा सगळ्यांना परिचित आहे. त्रिफळाचा काढा जर रेग्युलर पोटातनं घेतला किंवा भावा नावाची एक शेंग असते, त्याची भावाचा जर मगज असतो शेंगेचा, तो आणि मनुक्याचं सूप जर रेग्युलर थोडंसं जर घेतलं आणि त्यात एरडेल टाकून जर घेतलं, त्यातनं ते निर्माण होणारं पित्त सगळं मळावाटे बाहेर निघून जातं. त्याच पद्धतीने भाव्याचा आणि मनुक्याचा क्षीरपाक आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. भाव्या मनुक्याचा क्षीरपाक म्हणजे काय? भाव्याच्या शेंगेतला आतला जो काळा मगज असतो तो मगज मनुका दूध पाण्यामध्ये शिजवून फक्त गाळून दूध जर पिलं त्याने पोट रेग्युलर साफ राहतं, लिव्हरला आलेली सूज त्यातनं कमी होते आणि लिव्हरमध्ये निर्माण झालेलं अतिरिक्त पित्त आहे ते मळवाटे सगळं बाहेर निघून जातं आणि त्यातनं आपल्याला बहुपित्त कामावर आपण मात करू शकतो. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, ज्यावेळेस पित्त शरीरातलं वाढलेलं असेल, म्हणजे कावीळमध्ये पित्तच वाढतं शरीरात जास्त, ते पसरतं शरीरामध्ये. पित्ताची चिकित्सा आयुर्वेदामध्ये विरेचन सांगितलेली, म्हणजे जुलाब करून घेणे, पित्ताची चिकित्सा सांगितलेली, उपचार सांगितलेले आहेत. अशा वेळेस हलकासं जुलाब जरी करून घेतला आपण, दूध एरंडेल घेऊन, आता सांगितलेलं औषध घेऊन, त्यातनं वाढलेलं अतिरिक्त पित्त मळवाटे बाहेर निघून जाऊन आपण त्या कावळीवर निश्चितच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. आता ज्यावेळेस हे जास्त प्रमाणात किंवा खूप जुनाट स्वरूपात जर आपल्याला ही कावीळ झालेली असेल, जसं आता PSC प्रायमरी स्क्लेरोटिक कोलिंजायटिस, त्याच्यामध्ये जे पित्ताच्या आपल्या लिव्हरच्या पेशींना सूज यायला लागते, सूज येऊन त्यातनं पित्त ते आतड्यातनं येतं उलटं रक्तात पसरायला लागतं, किंवा प्रायमरी बिलेरी स्क्लेरोसिस सारखा आजार असेल, अशामध्ये पित्ताचं जे आहे ते रक्तात जास्त मिळायला लागतं. अशा केसेसमध्ये आपल्याला बृहत विरेचन करावं लागतं, म्हणजे औषधांना सिद्ध केलेलं तूप वगैरे पिऊन ते पित्ताचे घटक सगळे मऊ करून ते नंतर आतड्यात आणून जुलाब देऊन बाहेर काढून टाकतं. हे जर केलं तर लिटरली त्यातनं अक्षरशः 27-28 पर्यंत गेलेले, ज्यांचं बिलिरुबिन लेवल किंवा ज्यांची कावीळ होती, असे पेशंट्स त्या एका फक्त विरेचनानंतर त्यांचं अगदी म्हणजे 10-12 पर्यंत त्यांचं 8 दिवसामध्ये बिलिरुबिन आलेले ते, किंवा पुढच्या 15-20 दिवसामध्ये बिलिरुबिन आलेले, असे अनेक पेशंट्स आमच्याकडे विथ डाटा आहेत. आणि नंतर पुढच्या उपचारामध्ये ते पेशंट त्यातनं पूर्णपणे बरे होऊन त्यांचं आयुष्य आज व्यवस्थित जगत आहेत. तर ह्या पद्धतीने बहुपित्त कामालेचे आपल्याला उपचार याच्यामध्ये करावे लागतात. इतर औषध याच्यामध्ये बरीच असतात, जसं आता त्याच्या प्रकारानुसार, समजा लिव्हर हिपेटोमेगॅली झालेली असेल, लिव्हरचा आकार वाढलेला असेल, फलत्रिकादी काढा, आरोग्यवर्धिनी, हिरड्याचं पावडर थोडंसं लोह भस्म टाकून अशा पद्धतीने औषधोपचार केले, रक्तपाताचा काढा जर पोटातून जर दिला, तर ही औषधोपचार याच्यात आपण जर वापरली, त्यातनं आपण याच्यावर मात करू शकतो. दुसरं लिव्हर सिरोसिस सारखं, ज्याच्यामध्ये लिव्हरचा आकार थोड्या पेशंटचा बारीक होऊन जर कावीळ उत्पन्न झालेली असेल, त्याच्यात आपल्याला लिव्हरला ताकद द्यायचं काम करावं लागतं. लिव्हरची ताकद वाढली की ॲब्सोल्यूट त्याचं कार्य नॉर्मल होऊन त्यातनं म्हणजे काही आपल्या ब्लड पॅरामीटर्स जे बिघडलेले असतात, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात, HB कमी होतं, RBCची संख्या कमी व्हायला लागते, असे सगळे वेगवेगळे पॅरामीटर्स त्यातनं डिस्टर्ब होतात शरीरातले. ते परत नवीन पुनरुत्पादन त्यांचं होऊन हे पॅरामीटर सेट व्हायला लागतात, प्लेटलेट्स वाढायला लागतात, HB नॉर्मल व्हायला लागतं, असं सगळं त्यातनं होत असतं. त्यासाठी लिव्हरला ताकद देणारे जे वेगवेगळे उपचार जे आहेत, त्याच्यामध्ये समजा एक यकृत लिहारी वटी असेल किंवा इतर असतील, कोरफीडचं गर औषधांसोबत देणं, शिलाजतोदी योग असेल, अशी वेगवेगळी औषधं याच्यामध्ये वापरावी लागतात. रक्तवर्धक नावाचं एक औषधाचं आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. कामलहर योग नावाचं औषध आम्ही आमचं डेव्हलप केलेलं, त्याच्यामध्ये देखील कावीळमध्ये खूप सुंदर असे परिणाम येतात, त्यातनं कावीळ कमी यायला चांगल्या पद्धतीने मदत होते. आता अलीकडेच माझ्याकडे एक पेशंट येऊन गेलेला, नांदेडचा, तिकडं याच्यातला होता, विदर्भातला होता तो. तर त्याला हिपेटोमेगॅली आणि जॉन्डिस, म्हणजे कावीळ जवळपास 36 पर्यंत त्याची गेलेली आणि यकृताचा आकार वाढलेला होता. त्याचं समजा लिव्हर ट्रान्सप्लांट त्याला सांगितलेलं होतं, हिपॅटिक फेल्युअरकडे जायला, असंही त्यात कंडिशनच तशी होती, त्याला सांगितलेलं होतं. आणि मग त्याला आपण ॲडमिट होऊन ट्रीटमेंट सुरू केली. जवळपास त्याच्या 7 दिवसांच्या त्याच्या ट्रीटमेंटमध्ये 30.1 त्याचं बिलिरुबिन जे गेलेलं होतं ते त्याचं एक साधारण 30 पर्यंत आलं. पुढच्या याच्यामध्ये 25 आणि नंतर मग आता उपचारामध्ये तो पेशंट कव्हर होतो व्यवस्थित. तर ह्या पद्धतीने उपचार याच्यामध्ये आपल्याला करावे लागतात. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे वृद्धपद कामाला, ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस त्याला आपण म्हणू शकतो. त्यावेळेस त्या कारणानुसार उपचार जर आपण वापरले तर ती वृद्धपद कामावर आपण निश्चितच त्यातनं चांगल्या पद्धतीने मात करून वृद्धपद कामावर देखील आपण बरं करू शकतो. फारच छान सर, आपल्याला प्राथमिक अवस्थेत घरच्या घरी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन करतात. अभ्यासासाठी औषधांची, वनस्पतींची नावं देखील सांगतात. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पचन विकार, कावीळ, पोटात पाणी होणे, आयुर्वेद उपचार. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68, तसेच 95 11 73 98 59 आणि 99 60 84 19 68. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि महत्त्वपूर्ण अशा पचन संस्थेवर आपली चर्चा सुरू आहे. तज्ज्ञ आणि अनुभवी असे वैद्य अतुल देशमुख सर आपल्याकडे. सर, वेळ कमी, आम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून माहिती घ्यायची, ज्ञान घ्यायचे, त्याच्यासाठी रॅपिड फायर राऊंड खेळूया आपण. आणि तुम्ही वनस्पती आणलेल्या त्या देखील आम्हाला
माहिती करून घ्यायची आहे तर कृपया पहिले आम्हाला सांगा. रॅपिड फायर राऊंड सुरू करतो. पोटात पाणी होणे, कारणे, उपचार त्याविषयी कृपया. पोटात पाणी ज्यावेळेस लिव्हर फेल्युअरकडे जायला लागतं पेशंट त्यावेळेस पोटात पाणी होतं. अनेक वेळेस अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसमध्ये दारू पिल्यामुळे पोटात पाणी बरेच जणांना उत्पन्न होतं. दारू पिणाऱ्या लोकांमध्ये देखील पोटात पाणी होत असतं. अशा लोकांमध्ये रेचन चिकित्सा महत्त्वाची असते. हे गोमूत्र आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं. गोमूत्र नियमितपणे जर दुधासोबत दिलं किंवा एरंडेल तेलासोबत जर दिलं त्यातनं पोटात जमा झालेलं पाणी मळवाटे बाहेर निघून जाऊन आपण पोटात झालेलं पाणी बरं करू शकतो. त्यातनं खूप चांगले परिणाम येतात. अशी इतर औषधंही बरीच आहेत ते आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. त्यातनं पोटातलं पाणी निश्चितच पूर्णपणे बरं होऊन अनेक वेळा पाणी काढण्याची वेळ पेशंटवर येत नाही आणि पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. आतड्याच्या कॅन्सरच्या उपचाराविषयी आणि कुठले काही वनस्पती कृपया आम्हाला सांगा. आतड्याच्या कॅन्सरमध्ये होतं की आयुर्वेदामध्ये याला गुल्म म्हणून बघितलेलं आहे. गुल्म विसरपाशी 2-3 आजार त्याच्यामध्ये कॅन्सरचं साधारण बऱ्यापैकी मिळतं. अशा वेळेस वेगवेगळी क्षार जी असतात क्षारांचा वापर चांगला होतो. आपल्या सगळ्यांना परिचित असलेला हा मुळा आहे. मुळ्याचा क्षार याच्यामध्ये आपण वापरू शकतो. त्याच पद्धतीनं एक ताम्रभस्म नावाचं औषध असतं त्याच्यापासून त्रिविक्रम नावाचं एक औषध तयार केलं. त्रिविक्रम रसाचा देखील याच्यामध्ये चांगला रोल प्ले होतो. आणि इतर औषधं देखील असतात. दाढीमध्ये पाचन असेल याचा देखील त्याच्यामध्ये चांगला रोल प्ले होतो. आणि विशेषतः रुग्णालयाच्या दुधावर ताकावर ठेवून जर हे उपचार जर आपण केले च्यवनप्राशसारखं औषध जर ताकदीसाठी जर पोटातून देत गेलो त्यात आपण आतड्याच्या कॅन्सरवर देखील मात करू शकतो. अर्थात कॅन्सर किती प्रमाणात ते कुठं कुठं पसरले याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. ते पेशंट तपासूनच सांगता येतं. फारच छान. पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशन टाळू शकतो का? नक्कीच आपण टाळू शकतो. आतापर्यंत आम्ही 10-11 mm पर्यंत पित्ताशयात खडे असलेल्या रुग्णांना यशस्वी उपचार केलेले आहेत. तिथे पण आम्ही हा जो मुळा आहे मुळ्याचा क्षार याच्यामध्ये चांगला रोल प्ले करतो. मी अगोदरच्या एका कार्यक्रमामध्ये पण बोललो होतो. आणि याच्यासोबतच इतर समजा औषधं जी आरोग्यवर्धिनीची गोळी असेल ती दिली किंवा त्याचे भेदन करणारी औषध असते. त्याच्यामध्ये आता ही कुटकी म्हणून एक वनस्पती द्रव्य आहे. कुटकीचा काढा जर पोटातून दिला कुटकीचा पावडर जर आपण मुळ्याच्या क्षारासोबत जर निम्म्या जेवणात जर दिलं कुंभारी असं सोबत त्याने देखील आपण पित्ताशयातले खडे फोडण्याला मदत होते. आणि कुटकीचा फायदा काविळीमध्ये किंवा पोटात जलोदरामध्ये पोटात पाणी झालं देखील चांगला होत असतो. आणि दोन्ही आजार त्यातनं तिन्ही आजार बरे आले त्यातनं आपल्याला कुटकीचा मदत होत असते. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन आपण टाळू शकतो का? आणि जर एखादा छोटासा अनुभव जर रुग्णाचा सांगितला तरी नक्कीच लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन आता बऱ्याच कंडिशन्समध्ये आपण टाळू शकतो सर. आणि केसेस आपण यशस्वी पद्धतीने त्याच्यामध्ये हँडल पण केलेले आहेत. तर बरेच खूप अनुभव खूपच आहेत. पण एक केस मला सांगायची वाटते की त्याच्यामध्ये त्यांचं बिलिरुबिन लेवल आहे ते जवळपास त्यांचे एक साधारण एक 40 पर्यंत गेलेलं पेशंट आपल्याकडे आलेलं होतं. पुण्याचा होता तो. आणि त्याला अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस होतं. म्हणजे दारू पिल्यामुळे झालेला सगळा त्रास त्याला होता. आणि पोटात पाणी पण होतं. त्याला आपण सगळं ट्रीटमेंट वगैरे सुरू केलेली. आणि त्यातनं त्याचं बिलिरुबिन लेवल कमी होतो. तो साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये पेशंट बऱ्यापैकी नॉर्मल झाला. नंतर तो व्यवस्थित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मूळव्याध, फिशुला, भगंदर त्याविषयी कुठल्या काही वनस्पती किंवा काय सांगता येईल आम्हाला? मूळव्याध, फिशुला हे जे सगळे आहे याच्यामध्ये उपचार सगळ्यांचे भिन्न आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा एक कॉमन बेस जो आहे तो म्हणजे अनुलोमन चिकित्सा किंवा पोट रेग्युलर साफ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये गंधर्व एरंडेल तेल पोट दुधासोबत नियमितपणे घेऊन पोट रेग्युलर साफ जर ठेवलं तर मूळव्याधीवर आणि फिशरवर आपण मात करू शकतो. सीड्स बाथ म्हणजे गरम पाण्यात हळद किंवा एरंडेल तेल टाकून बसल्याने देखील मूळव्याधीवर आपण मात करू शकतो. फिशुलाचा जो आजार असतो त्याच्यामध्ये स्थानिक रक्तमोक्षण तिथं जर जळवा जर आपण फिशुला जर लावली लिटरली एक जोडमध्ये फिशुलाचा येणारा पू आणि ती पू कमी होऊन जखम लवकर भरते असा आमचा खूप पेशंट्समधला अनुभव आहे. तर त्याच्यामध्ये रक्तमोक्षण उपचार खूप महत्त्वाचे उपयुक्त असे ठरतात. त्याच्यासाठी एक त्याला ती आतल्या जखमेतला जो पू असतो त्या फिशुलाच्या ट्रॅकमधला तो भरून आणणारे काही तेल असतं त्याचा वापर करून तो ट्रॅक भरून यायला मदत होते. आणि अनेक असे भरपूर आहेत. म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे त्याच्याविषयी. पण आता वेळावेळी मला सगळं सांगणं शक्य नाही. तर हे तिन्ही जे आजार आहेत ते आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून पूर्णपणे बरे करू शकतो. आमचा अनेक रुग्णांचा अनुभव मी मात्र निश्चित सांगू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि महत्त्वपूर्ण आजच्या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो वेळ झाली आज इथेच थांबायची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. आयुर्वेद उपचार श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल शाखा ठाणे नाशिक पुणे मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर संपर्क 98 22 28 30 79 तसेच 84 46 35 43 62 तसेच 99 60 84 19 68 तसेच 95 11 73 98 59 आणि 99 60 84 19 68.